अगदी सहजतेने तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. आणि 25 वर्ष जेव्हा पहिल्यांदा मी गुरुदेवांना भेटले आणि बंगलोरला गेले होते, आणि त्यांचं एकच वाक्य तेव्हा ते जे जे डोक्यात बसलं ते इतकं सिंपल याच्यात त्यांनी तेव्हा सांगितलं, यदि तुम दुःख नहीं चाहते हो तो सुख का त्याग करो. त्याच्यात सगळं ते अजून मी विसरली नाहीये, की तुम्हाला दुःख का होतं तर सुख त्याग करू बा. हे एक प्रिन्सिपल एवढं भासलं की त्याच्यात सगळं आलंय. गीता किंवा हे सगळं सार आल्यासारखं वाटतंय अक्षरशः. हो की नाही, की विषयांचा त्याग करा, वैराग्य आल्यासाठी हे दया, क्षमा, आर्जव वगैरे, किंवा धर्म अर्थ काम, म्हणजे यांचं. तर हे एवढं सगळं तर ते एका वाक्यात तेव्हा सांगितलेलं. माझ्या 50शीला त्यांच्या गुरुदेवांच्या आश्रमात गेलो होतो आम्ही बेला, याला, याला, कुठे होतं, ऋषिकेशला होतं. आणि तो ऍडव्हान्स कोर्स त्यांच्या ह्याच्यात केला आणि ते महाशिवरात्रीचा उत्सव केला होता. आणि तेव्हा माझा 50 होता आणि तेव्हा ते वाक्य सारखं ते म्हणायचे, ते सांगायचे प्रत्येक काही. ते इतकं बिंबलंय की खरंच साध्या शब्दात, जसं आता तुम्ही छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टीत सगळ्या असं सगळं सांगितलं, की की आपल्याला अहंकार नाही पाहिजे, हे विसरायला पाहिजे, आपलं साक्षीत्वाने कसं राहिलं पाहिजे, आणि हा देह तर धर्म चालवलंच पाहिजे, त्याचा काही त्याग करू नये. जसं म्हणजे इतकं सहजासहजी जे सांगितलं, तर त्याला फार मोठं असं ग्रंथ वाचून सुद्धा कळलं नसतं. कळतच नाही ना. नाहीच ग्रंथ कळत. वाचून नाही किती कळत. पारायण केली असती तरी काय उपयोग नसतं, असं झालं असतं. खरंच फक्त आपलं एक समाधान वाचलंय म्हणून, पण ते पाठी म्हणजे डोक्यात गेलं असतं, असा अर्थ. खूप छान.